नाशिकमध्ये भोंदू अशोक खरातवर तिसरा गुन्हा दाखल। धार्मिक विधी आणि भविष्य सांगण्याच्या नावाखाली लैंगिक शोषण केल्याच्या पीडितेच्या तक्रारीनंतर गुन्हा। राजकारण्यांची उडबस वाढल्यामुळे भोंदू अशोक खरातची मुजोरी वाढली होती। जवळच्या व्यक्तीच्या गरोदर महिलेवरही अत्याचार केले। जवळच्या व्यक्तीनंच स्पाय कॅमेरा लावून अशोक खरातच्या पापाचा घडा भरला। काळे कारनामे करणाऱ्या भोंदू अशोक खरातची रविवारची एसआयटी चौकशी पूर्ण। आता ताकद नाही राहिली। महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अशोक खरातची पोलिसांनी हवा काढली। प्रकाश आंबेडकरांचा आज नागपुरात संघाच्या मुख्यालयावर मोर्चा। एप्स्टीन फाईल्समुळे अडचणीत आलेले पंतप्रधान संघाला कसे चालतात असा जाब विचारणार। काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळही भाग घेणार। घरगुती गॅस सिलेंडरच्या वितरणात सरकारकडून मोठा बदल। 14.2 किलोच्या सिलेंडरमध्ये 8 ते 10 किलोचा गॅस भरून मिळणार। युद्धामुळे गॅस टंचाईवर मात करण्यासाठी सरकारचा निर्णय। अमेरिकेकडून इराणला नव्यानं लक्ष्य। इराणचं लढाऊ विमान पाडलं। ड्रोन आणि रडार सिस्टीमही अमेरिकेच्या हल्ल्यात उद्ध्वस्त। लष्कराच्या सेंट्रल कमांडनं नवा व्हिडिओ जारी केला। इस्रायलच्या हल्ल्यांना इराणचं प्रत्युत्तर। इस्रायलवर रात्रभर तुफानी हल्ले। इस्रायलसोबत अमेरिकेच्या तळांनाही इराणकडून लक्ष्य। देशातील गॅस इंधनाचा पुरवठा अखंडित ठेवा। पंतप्रधानांचे मंत्र्यांना निर्देश। आखातातील देशातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशातील परिस्थिती संदर्भात पंतप्रधानांनी आढावा घेतला। विदर्भाच्या राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये ठसा उमटवणारे ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचं निधन। आज पवनारमध्ये अंत्यसंस्कार। काँग्रेसमध्ये आणि शरद पवारांसोबत दीर्घकाळ सक्रिय। आज सातारा, सांगली, सोलापुरात अवकाळी पावसाचा अंदाज। मराठवाड्यातील लातूर, धाराशिव जिल्ह्यातही पावसाची शक्यता। शेतकऱ्यांना फटका बसेल असा अंदाज। नाशिकचा हर्षवर्धन सदगीर दुसऱ्यांदा ठरला महाराष्ट्र केसरी। महेंद्र गायकवाडचा दुसऱ्यांदा फायनलमध्ये पराभव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।